आता ह्यामध्ये दूध जाणार, ब्लेंड करायचं. हे सगळं ठेवून टाकतात. ते असं लगेच ठेवायची सवय, त्यामुळे पीठ काढून घेऊया. बिकॉज साई मला बिलकुल नाही आवडत माझ्या कशामध्ये अडकतं. एक टिप लाईक ॲडवाईस, जर अशी स्मूदी तुम्ही पोस्ट वर्कआउट घेणार असेल तर त्यामध्ये एक स्कूप प्रोटीन पावडर ॲड करू शकता. मग ती प्रॉपर बॅलन्स्ड. रिमेंबर गाईज, तुम्हाला पोस्ट वर्कआउट नुसतं प्रोटीन इम्पॉर्टंट नाही आहे. आय ॲग्री, यू नीड प्रोटीन, पण त्याच्यासोबत कार्बोहायड्रेट पण हवे. सो प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा रेशियो आहे, दोन्ही हवे. सो बेसिकली बनाना क्विक सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे. आणि जसं डेट्समध्ये सुद्धा आहे. बाकी हेल्दी फॅट्स झाले आणि मिल्कमधनं आपल्याला प्रोटीन भेटेल. आय नो इतकं चांगलं लाईक कमी क्वांटिटीमध्ये भेटेल, बट तेच मी बोललं की तुम्ही एक स्कूप प्रोटीन पावडर ॲड करू शकता तुमच्या स्मूदीमध्ये. ओके, आपण याला ब्लेंड करूया. अजून एक टिप, जेव्हा ड्रायफ्रुट्स, मिक्सेड्स अँड ऑल टाकणार असाल ना, तर म्हणजे जेव्हा पण स्मूदी बनवणार असेल ॲटलिस्ट थोड्या वेळ अगोदर त्याला भिजवत ठेवा. पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल, जेणेकरून ते अजून चांगलं ग्राइंड होतं. नाही तर ते थोडं असं ओव्हर ढोवर टाईप. हा माझा फेवरेट ग्लास आहे. हे खूप क्यूट आहे बघा. स्ट्रॉ पण आहे ह्याला, आणि त्याला असं झाकण पण आहे, म्हणजे असं झाकण लावून हा असा स्ट्रॉ पण बाहेर येतो. एवढा ग्लास स्मूदी सफिशियंट. ओके, यम. मीन्स बिलकुल पण हनी किंवा शुगर किंवा जे पण स्वीट जे पण तुम्हाला वापरायचं ते वापरायची गरज नाही पडत. डेट्स परफेक्ट आहे. मोजून मी 4 टाकले होते, सफिशियंट आहे. त्यापेक्षा कमी पण टाकू शकता इफ अजून कमी गोड हवा असेल तर. खायचं म्हणलं की ही येते लगेच. काम करत करत स्मूदी.